हाय, हॅलो, नमस्कार. मी अमृता. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत माझ्या चॅनलमध्ये. माझ्या बहिणीचं लग्न आहे, त्यामुळे मी अ, आता जाते आहे कोकणात. त्याचेच व्लॉग्स आता तुम्हाला बघायला मिळणार आहेत, कोकणातले आणि लग्नाचे व्लॉग्स. हॅलो. मी निघाले होते कोकणात जाण्यासाठी. सकाळची गाडी होती, त्यामुळे सकाळीच निघालेलो होतो आणि एवढ्या सकाळीसुद्धा खूप गरम होत होतं. एवढ्या घामाच्या धारा. आता खरा उन्हाळा सुरू झाल्यासारखं वाटत होतं, पण तरीही कोकणात जायचं म्हटलं की माझी स्वारी एकदम खुशच असते. ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसले आणि त्यानंतर निघाले आणि सूर्यदेवाने दर्शन दिलं होतं. खूप छान वाटत होतं आणि कोकणात जायचं म्हटलं की मी खूप खुश असते. कारण शेवटी कोकण म्हणजे आपला जीव की प्राण आणि त्यातही माहेरी म्हटलं की अजूनच छान वाटतं. आणि लहान बहिणीचं लग्न असल्यामुळे थोडी एक्साइटमेंट होती आणि कामं खूप होती. तरीही थोडं उशिराच जात होते. बरीचशी कामं, बरीचशी शॉपिंग झालेली होती आणि फायनली मी उतरले आणि जिचं लग्न आहे तीच मला न्यायला आलेली होती. कारण तिलाच सगळी कामं करावी लागतायत. माणसांची थोडी कमी आहे, त्यामुळे कामं आम्हालाच करावी लागतायत. आणि आणि त्यानंतर नेक्स्ट मॉर्निंग खूप छान प्रसन्न होती. थोडंसं चालण्यासाठी मी टेरेसवर गेले होते आणि असं खूपच छान वाटत होतं वातावरण. सकाळच्या वेळात थोडं गार असतं, त्यामुळे त्याच वेळेत चालायला थोडं बरं वाटतं. आणि त्यानंतर मग हा सगळा पसारा, लग्नघर म्हटल्यावर असं सगळं असणारच. तिचं थोडंसं बॅग्स भरणं चालू होतं, तिला मदत करत होते. बॅग्स भरणं हा खूप मोठा प्रकार असतो मुलींसाठी. आणि त्यानंतर संध्याकाळीच सोसायटीमध्येच एका भाभीकडे केळवण ठेवलेलं तिने. तिथे मस्त पावभाजीवर ताव मारला आणि दुधी भोपळ्याची खीर होती, जी की मला खूप आवडते आणि अप्रतिम असा बेत होता. आणि अजूनही लग्नाला 8-10 दिवसच उरले असताना सुद्धा आम्ही केळवणं करतोय. पण त्यातही खूप मजा आहे आणि सोसायटीतल्या लोकांकडे नंतरच जावं लागतं आणि त्यांना नाही म्हणून चालत नाही. आणि त्यानंतर परत एकदा आम्ही निघालो होतो शॉपिंग करण्यासाठी बाजारात. लग्न असलं की असं काही ना काही चालूच असतं. आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे एक कार्यक्रम होता देवक ठेवण्याचा, म्हणजेच पुण्यवाचन. ते आम्ही आधीच करून घेत होतो घरीच, त्यामुळे त्याच्यासाठीच काही फुलं फळं आणण्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि त्यानंतरची ही आहे नेक्स्ट मॉर्निंग, ज्या दिवशी आमच्याकडे पुण्यवाचनाचा कार्यक्रम होता. तर असे आम्ही तयार झालो होतो. ही आहे आमची नवरीबाई आणि ही आहे मी. तर वरती जाऊन गच्चीवर जाऊन थोडंसं फोटोशूट वगैरे आणि त्यानंतर कार्यक्रम चालू झाला. घरातच होता कार्यक्रम. खूप प्रसन्न वाटतं असे काही कार्यक्रम असले की. आणि हॉलवर गडबड व्हायला नको म्हणून आम्ही हे सगळं घरीच करून घेत होतो. आणि त्यानंतर सगळं झाल्यावर आमच्या मातोश्री बसलेल्या होत्या लाडू वळण्यासाठी, कारण रुखवताचा फराळ करायचा होता. तर बेसनाचे लाडू म्हणजे आईची खासियत. ती ज्या पद्धतीने लाडू करते त्या पद्धतीचे लाडू अजूनपर्यंत मी कोणाचे बघितले नाही. असं मला वाटतं की ती खूप छान लाडू करते. आणि हा आहे मस्तपैकी मंडप, आम्ही जो सोसायटीमध्ये खाली घातलेला आहे. छोटासाच आहे, कारण आमचे सगळे कार्यक्रम टेरेसवरच होणार होते, त्यामुळे वरती थोडा मोठा मंडप घातलेला होता. पण हा खूप सुंदर दिसतोय आणि असं मंडप वगैरे घातल्यावर जरा वाटतं की लग्नघर आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा बहिणाबाईंबरोबर निघाले बाजारात. शॉपिंग काही आमचं संपतच नाही. तर असे होते पहिले 2 दिवस आणि पुढचे ब्लॉग्स तुम्ही बघणारच आहात. स्टे ट्यून्ड.